त्र्यंबकेश्वरमध्ये पार्किंगच्या वादातून पत्रकारांना मारहाण, जखमी पत्रकारांवर शासकीय रुग्णालयात उपचार। मारहाणीच्या घटनेची चौकशी व्हावी, छगन भुजबळ यांची मागणी। कोल्हापूरमध्ये पडळकरांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा, कुत्र्याच्या गळ्यात फोटो घालून शरद पवारांकडून निषेध। गोपीचंद पडळकरांचे धनगर समर्थक एकवटले, आमदार पडळकर यांच्या फोटो फलकाला दुग्धाभिषेक। सांगलीमध्ये पाटील समर्थकांच्या आंदोलनाला दिलं उत्तर। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सांगलीमध्ये आंदोलन, जयंत पाटील समर्थकांचा सांगलीमध्ये रास्ता रोको। गोपीचंद पडळकर माफी न मागण्यावर ठाम। गरब्यामध्ये मुसलमान नकोत, विश्व हिंदू परिषदेचं फरमान। हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी मुस्लिमांकडून गरब्याचा वापर होतो, विश्व हिंदू परिषदेचा आरोप। वाल्मिक कराडचा साथीदार गोट्या गित्तेवरचा मकोका रद्द, गित्तेसोबत असलेल्या 5 जणांवरचा मकोका रद्द। परळीतल्या सहदेव सातभाई हत्येच्या प्रयत्नात मकोका दाखल। आजपासून मुंबईमध्ये दिवसभर अवजड वाहनांना बंदी, नवरात्र उत्सवात मुंबईमधली वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय। अवजड वाहनांना मुंबईमध्ये फक्त रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यानच प्रवेश। शाळकरी मुलांच्या सुरक्षेचं काय झालं? मुंबई उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल। शाळेचा परिसर सुरक्षित करण्यात सरकार अपयशी, न्यायालयाची भूमिका। ऑनलाईन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद, रस्ता सुरक्षा आणि अपघात रोखण्यासाठी निर्णय। परिवहन विभागाचा निर्णय। सांगली मनपामध्ये एकाच वेळी जवळपास 500 कर्मचाऱ्यांच्या बदल्या, सांगलीच्या राजकारणात उडाली खळबळ। फडणवीसांचा जयंत पाटलांवर राग, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। पडळकरांच्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचं समर्थन, संजय राऊत यांचा जावई शोध। हिंगोलीतल्या वसमतमधील शेतकरी खवालदिल, पावसामुळे कपाशीचं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात। सोनं प्रतितोळा 1,14,300 रुपये प्रतितोळ्याच्या वर, अमेरिकन बँकांनी केलेल्या व्याजदर कपातीचा परिणाम। काश्मीरमधल्या उधमपूरमध्ये लष्कराची अतिरेक्यांशी चकमक, उधमपूरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत 1 जवान शहीद, सुरक्षा दलांनी 3 पाकिस्तानी अतिरेक्यांना घेरलं। पुण्यामधील तुळशीबागेत दुकान लावण्यावरून हाणामारी, 10 ते 12 जणांकडून दाम्पत्याला मारहाण।